नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासासाठी आपल्या यूट्यूब चॅनलचे आपलं स्वागत आहे। आज दिनांक 19 ऑक्टोबर 2025। चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात। तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, नुकताच जागतिक अन्न दिवस 2025 कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 16 ऑक्टोबर। ओके, तर बघा, दरवर्षी आपण 16 ऑक्टोबर रोजी जागतिक अन्न दिवस साजरा करतो। ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 2 आहे, भारतातील नवीन NSG हब कोणत्या शहरामध्ये बनवण्यात येणार आहे? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अयोध्या। तर अयोध्येमध्ये भारतातील नवीन NSG हब बनवण्यात येणार आहे। ओके, तर लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 3 आहे, रेडी, रिलेव्हंट अँड रिजर्जंट 2 शेपिंग अ फ्युचर रेडी फोर्स हे पुस्तक कोणी लिहिले आहे? ओके, तर लक्षात ठेवा, याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी, जनरल अनिल चौहान। ओके, तर बघा, ऑप्शन डी याचं उत्तर असेल। तर जनरल अनिल चौहान यांनी हे पुस्तक लिहिले आहे। ओके, चला पुढचा प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, RBIचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए, सोनाली सेनगुप्ता। ओके, तर त्यांचं नाव आहे सोनाली सेनगुप्ता। यांची नुकतीच RBIचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। बघा, पुढचा प्रश्न बघण्याआधी RBIबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात आपण। RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याची स्थापना झाली होती 1 एप्रिल 1935 रोजी। याचे मुख्यालय आहे मुंबई, मूळतः कोलकाता येथे सुरू झाले होते। म्हणजेच पहिले मुख्यालय तिचे कोलकातामध्ये होते। बघा, राष्ट्रीयकरण झाले होते 1 जानेवारी 1949 रोजी। ओके, एवढी माहिती लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न आहे, फिक्कीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ओके, याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, अनंत गोइंका। ओके, बघा, अनंत गोइंका यांची फिक्कीचे अध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे। चला पुढचा प्रश्न आहे, 2025च्या शांघाई मास्टर्समध्ये त्यांचे पहिले ATP विजेतेपद कोणी जिंकले आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, व्हॅलेंटाईन वाचेरोट। ओके, तर यांनी 2025च्या शांघाई मास्टर्समध्ये त्यांचे पहिले ATP विजेतेपद जिंकले आहे। ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात सारांश पाहूया या स्पर्धेचा। विजेता आहे व्हॅलेंटाईन वाचेरोट, उपविजेता आहे आर्थर रिंडरकनेक। आणि या ही स्पर्धा झाली होती शांघाय, चीनमध्ये। ओके, स्पर्धेचे नाव आहे रोलेक्स शांघाई मास्टर्स 2025। ओके, तर एवढी माहिती लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 7 बघा, नुकताच जागतिक वन्यजीव मेळा कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आला आहे? ऑप्शन ए, शिलाँग, बी, दिल्ली, सी, गोरखपूर आणि डी, कानपूर। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, नवी दिल्ली। ओके, तर बघा, दिल्लीमध्ये नुकताच जागतिक वन्यजीव मेळा आयोजित केला होता। ओके, तर बघा, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 8 आहे, कोणत्या जागतिक संस्थेने चोरी झालेल्या सांस्कृतिक वस्तूंसाठी जगातील पहिले आभासी संग्रहालय म्हणजेच व्हर्च्युअल म्युझियमचा शुभारंभ केला आहे? ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो। याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, युनेस्को। तर युनेस्को या संस्थेने जगातील पहिले चोरी झालेल्या सांस्कृतिक वस्तूंसाठी जगातील पहिले आभासी संग्रहालय म्हणजेच व्हर्च्युअल म्युझियम बनवले आहे। ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 9 आहे, बघा, भारतातील कोणत्या शहरामध्ये देशातील पहिले QR कोड आधारित परफेक्ट चलन पेमेंट ज्याचं नाव आहे कियोस्क ओके सुरू करण्यात आले आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, गुरुग्राम। तर गुरुग्राम या शहरामध्ये कियोस्क हे QR कोड आधारित परफेक्ट चलन पेमेंट सुरू करण्यात आले आहे। ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात। आजचा शेवटचा प्रश्न आहे,
भारतातील पहिले इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंग स्टेशन खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये सुरू झाले आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी सोनीपत. सोनीपत या शहरामध्ये भारतातील पहिले इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंग स्टेशन सुरू करण्यात आले आहे. ओके, तर एवढी माहिती लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.